श्री स्वामी समर्थताईंनो, मी सविता स्वागत करते माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। एक सकाळी मॉर्निंगच्या रुटीनचा एक आहे, ते मी फास्टमध्ये आपलं एडिट करून अपलोड केलेला आहे, आणि एक आहे तो रेसिपीचा आहे, तो पण मी शॉर्टमध्ये अपलोड केलेला आहे। तर ते सकाळचं मॉर्निंगचं झालेलं आहे। सकाळी एक झालेलं आहे सेलिब्रेशन, म्हणजे मोठ्या नंदुबाईंनी त्यांच्या आईची ओटी म्हणजे आता धोंड्या महिन्यामध्ये जे भरतात ते त्यांनी भरलेले आहे। अजून एकदा होणार आहे ते म्हणजे धाकट्या नंदुबाईंचं, त्यांनी आज नाही भरली। तर मी पण माहेरी जाणार आहे ओटी भरण्यासाठी आईची, तो पण तुम्हाला व्हिडिओ मी नक्की शेअर करेन। आणि आज ते एक सेलिब्रेशन झालं, आणि आता संध्याकाळी आहे ते म्हणजे मोठ्या नंदुबाईंचं स्वप्नालीताईंचं ॲनिव्हर्सरी, ते पण आम्ही सेलिब्रेशन करणार आहे। तर चला, आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, आणि मी आता देवाला दिवाबत्ती केली। आता पट्ट दिवशी स्वयंपाक आवरून घेते सगळ्यांचा, भेटूया। तर आता इथे बघा, मी जिरा राईससाठी तांदूळ घेतलेला आहे। जिरा राईस मी साधा सिंपलच करणार आहे, जो परवाच्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी शेअर केलेली आहे। जास्त खडे मसाले हे घालून मी नाही करत, का तर मुलं पसंती देत नाहीत, त्यामुळे जिरा राईस मी साधा सिंपलच ठेवते। इथे मी पटपट आवरून घेत होते, कारण की मला 8:30पर्यंत सगळा स्वयंपाक पूर्ण करून घ्यायचा होता, कारण तिथनं पुढं जेवण खाणं ही संध्याकाळची कामे आवरून परत ॲनिव्हर्सरी पण करायची होती, मग रात्री खूप वेळ होतो, त्यामुळे पटपट आवरून घेऊन मी पटपट स्वयंपाक ही वगैरे कामं आवरून झाली की आपल्याला पण कसं सगळ्यांबरोबर गप्पा मारायला बसायला वेळ मिळतो। इथे मी तुम्हाला एक टिप्स शेअर करणार आहे, की भाजी जर खारट झाली तर ती भाजी कोणतीही असो, मग व्हेज असो किंवा नॉनव्हेज, सालीसकट एक बटाट्याचा तुकडा घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचा व 2 मिनिटं वाफवून घ्यायचं। पूर्ण खारटपणा त्या बटाट्यामध्ये शोषून घेतला जातो आणि भाजी नॉर्मलमध्ये मीडियममध्ये राहते। तर बघा, इथे मी चपात्या सगळ्या झालेल्या आहेत माझ्या, आणि आता भाजीची तयारी करणार आहे। आता ज्येष्ठ मिस्टरांचा फोन आला होता की भाजी आणायला जायचं आहे बाजारामध्ये, त्यामुळं त्यासाठी मी आता पटपट आवरून घेणार आहे। तर इथे बघा, मी तेलात कांदा, लसूण, आलं लसूणची पेस्ट हे असं एकत्र करून भाजून घेत आहे। कांदा भरपूर वापरायचा आहे, जास्त प्रमाणात वापरायचा। त्यानंतर टोमॅटो जास्त घ्यायचं नाही, 1 टोमॅटो घ्यायचा, आणि कांदा भरपूर घ्यायचा। जितका कांदा तुम्ही घ्याल तेवढा अख्खा मसूरला टेस्ट येते।
ते चांगल्यापैकी असं भाजून घेऊन त्यात हळद, धना पावडर, जिरा पावडर, काश्मीर लाल मिर्च आणि इथे बघा मी खायचा सोडा 1 चमचा टाकायचा आहे मोठा. आपला मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो त्याच्याने ते 1 चमचा खायचा सोडा टाकायचा आहे. मी इथे 2 चमचे टाकत आहे कारण आमचे म्हणजे आता ही जवळजवळ मी 13 ते 14 लोकांसाठी बनवत आहे अख्खा मसूर, त्यासाठी. चांगलं असं भाजी फिरवून घ्यायचं आहे. चांगला मसाला भाजून घ्यायचा. मसाला भाजून झाला की त्यामध्ये मी आता मगाशी चपाती करायच्या आधी अख्खा मसूर भिजत घातला होता, तो अख्खा मसूर मी ह्यात ओतून घ्यायचा परत आणि एकसारखं एकजीव करून हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये मग असं गरम पाणी नंतर ओतायचं. वरून एक कांदा जे गरम पाणी ओतायचं. आता जर तुम्ही सकाळी जर भिजत घातला असेल तर अख्खा मसूर 1-2 शिट्टीत होतो. आता मी अर्ध्या तासापूर्वी घातला होता त्यामुळे ह्याला वेळ लागणार, त्यामुळे ह्याला मी कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या दिलेल्या आहेत. तेव्हा व्यवस्थित शिजतो अख्खा मसूर मऊ असा. आता बघा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं, भांडे सगळं आवरले, सगळ्यांचे जेवण खाणं व्यवस्थित झालं, छानपैकी आम्ही गप्पा मारल्या, आणलेल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ